हॅलो फ्रेंड्स, सूर्यवंशी कॉमर्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण स्टार्ट केलं होतं पार्टनरशिप आणि पार्टनरशिप बघत होतो आपण 12th कॉमर्ससाठी, बरोबर. त्याच्यात आपण 3 लेक्चर एंड केले होते. त्याच्यातलं पहिलं लेक्चर आपण बघितलं होतं पार्टनरशिपची मिनिंग, डेफिनेशन, इंट्रोडक्शन वगैरे बघितलं होतं. त्यानंतर आपण सेकंड लेक्चर बघितलं पार्टनरशिपचे फीचर्स आणि थर्ड लेक्चर बघितलं होतं आपण पार्टनरशिप डीड, बरोबर आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं मित्रांनो पार्टनरशिप डीड, हाऊ टू स्टार्ट, बरोबर आहे. पार्टनरशिप कशी स्टार्ट करतात आणि पार्टनरशिप डीड कशी तयार केली जाते, पार्टनरशिप डीड मध्ये कंटेंट काय काय येतात, हे सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, बरोबर. तर आपण त्याच्या रिलेटेड आज पुढचं लेक्चर बघणार आहोत, प्रोव्हिजन्स अगेन्स्ट पार्टनरशिप डीड, बरोबर आहे. पार्टनरशिप डीडच्या अगेन्स्ट काय प्रोव्हिजन बनवलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर ते स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही आधी पार्टनरशिप डीड कशी बनवायची ते एकदा बघून घ्या. त्यानंतर पुन्हा आपण याच्याकडे येऊ शकतो, रिवाइज करू शकतो. मित्रांनो, स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्याचबरोबर सबस्क्राईब जरूर करा, कारण सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला काय होईल की पुन्हा पुन्हा जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकर पोहोचतील, म्हणजे जेणेकरून तुमच्या स्टडीमध्ये प्रॉब्लेम यायला नको, बरोबर. ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या स्टेप बाय स्टेप क्लिअर होतील. तर आपण मित्रांनो स्टार्ट करूया. प्रोव्हिजन्स ऑफ द पार्टनरशिप प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1930. 1932च्या कायद्यानुसार ज्या काही प्रोव्हिजन बनवले आहेत इंडियन पार्टनरशिप ऍक्टने अगेन्स्ट द पार्टनरशिप डीड, तर त्या काय आहेत ते समजून घेऊ. तर ते समजून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. पार्टनरशिप डीड आपण नेमकी कशी तयार केली होती. पार्टनरशिप डीड ही ऍग्रीमेंट असते, एक प्रकारचं ऍग्रीमेंट, की जेवढे बिझनेसमध्ये जे पार्टनर्स आहेत, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पार्टनर्स येतील, ते एकत्र येत आहेत, बिझनेस स्टार्ट करत आहेत आणि बिझनेस स्टार्ट करायला एक पुरावा म्हणून ते ऍग्रीमेंट तयार करतात, बरोबर. ऍग्रीमेंटमध्ये त्यांनी काय काय लिहिलेले असतात त्या टर्म्स अँड कंडिशन आपण बघितल्या आहेत, की त्या ज्या टर्म्स अँड कंडिशन ते लिहित आहेत त्या व्यतिरिक्त आपल्याला काय प्रोव्हिजन, म्हणजे ज्या सपोज टर्म्स अँड कंडिशन असतील ते लिहायचं ते राहून गेलं किंवा त्यांनी ते मेन्शनच नाही केल्या, तर मग अशा वेळेस आपल्याला इंडियन पार्टनरशिप ऍक्ट काय म्हणतो ते आपल्याला प्रोव्हिजन बघायचे. तर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार आपल्याला काय प्रोव्हिजन आहेत ते बघू. बघा, त्यांनी काय म्हटले, ऍट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पार्टनरशिप फॉर्मॅटचं करतायत, म्हणजे फॉर्मॅट तयार करतायत किंवा पार्टनरशिप तयार करतायत, पार्टनरशिप बिझनेस सुरू करतायत, तर अशा वेळेस जे काही डॉक्युमेंटेशन करणार आहेत त्यालाच काय म्हटलेलं आहे, पार्टनरशिप डीड म्हटलेलं आहे, त्यालाच अग्रीमेंट पण म्हटलेलं आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे ऑल टर्म्स अँड कंडिशन आर मेन्शन इन टू द डीड. म्हणजे ज्या काही तुमच्या अटी आणि शर्ती आहेत त्या तुम्ही पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. परंतु पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट एनी पॉइंट्स. पार्टनरशिप डीड मध्ये काही पॉइंट्स तुम्ही सायलेंट केलेत किंवा त्याच्याबद्दल उल्लेख केलेला नाही किंवा ते मेन्शन केलेले नाही, तर मग अशा वेळेस काही इश्यू येतील, म्हणजे अशा वेळेस काही प्रॉब्लेम येतील. ते कसे सॉल्व्ह करायचे, ऍज पर द प्रोव्हिजन इन पार्टनरशिप ऍक्ट 1930. मग अशा वेळेस जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, इश्यू येतील, ते तुम्ही प्रोव्हिजनच्या अगेन्स्ट सॉल्व्ह करू शकता. ते पण कसे, सेक्शन नंबर 12 अँड 70. सेक्शन नंबर 12 आणि 70 ऑफ द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. मध्ये कुठले इश्यू असतील, पहिला इश्यू सांगितलाय त्यांनी, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट बद्दल तुम्ही सायलेंट आहात, पार्टनरशिप डीड मध्ये लिहायचं राहून गेलं किंवा तुम्ही त्याच्यात मेन्शन केलं नाही, तर मग अशा वेळेस प्रोव्हिजन काय म्हटले, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो. तुम्ही पार्टनर्स मध्ये तुमचा जो प्रॉफिट येईल किंवा लॉस येईल तो शेअर कसा करायचा याच्याबद्दल सायलेंट आहात, म्हणजे मेन्शन तुम्ही केलेलं नाही पार्टनरशिप डीड मध्ये, याच्याबद्दल तुम्ही काहीही दिलेलं नाहीये. तर मग अशा वेळेस प्रोव्हिजन काय म्हणते की द प्रॉफिट अँड लॉसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमाउंग द पार्टनर्स इज इक्वल रेशो. जर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस रेशो हा वाटायचा कसा, हा शेअर कसा करायचा,
डिस्ट्रीब्यूट कसा करायचा याच्याबद्दल जर तुम्ही पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलं नाही, मेन्शन नाही केलं, तर मग अशा वेळेस 1932च्या कायद्यानुसार तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस हा इक्वल वाटावा लागतो. याच्यात कुठलाही कमतरता ठेवावी लागत नाही. मग तुम्ही ॲज पर कसंही कॅपिटल आणलं त्याच्यात काही फरक पडणार नाही. म्हणजे तुम्हाला प्रोव्हिजननुसार काय करावं लागेल, इक्वल रेशो वाढावं लागेल. आलं लक्षात. नेक्स्ट पॉईंट म्हटलंय इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. ड्रॉविंग तुम्हाला माहिती असेल, आपण 11thलाही बघितलंय. ड्रॉविंग म्हणजे काय, पार्टनर्स किंवा जो प्रोप्रायटर असतो याने बिझनेसमधनं जो काही पैसा असतो तो पैसा स्वतःच्या पर्सनल यूजसाठी, बिझनेसच्या नाही, स्वतःच्या पर्सनल यूजसाठी, फॅमिली यूजसाठी वापरत असेल तर त्याला आपण ड्रॉविंग म्हणतो. बरोबर आहे. मग ते जे काही ड्रॉविंग तो काढतो त्याच्यावर इंटरेस्ट पण द्यावा, आणि त्या इंटरेस्टबद्दल जर तुम्ही पार्टनरशिप डीडमध्ये काहीच मेन्शन केलेलं नसेल तर मग अशा वेळेस इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932च्या प्रोव्हिजननुसार काय म्हटलेलं आहे की त्याच्यात जर सपोज ड्रॉविंगची डेट दिलेली नसेल, सॉरी, इफ द डेट ऑफ ड्रॉविंग इज नॉट गिवन, ड्रॉविंगची डेट तुम्ही दिलेली नाहीये, तर मग अशा वेळेस काय करावं लागतं, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग हा कंपल्सरी ॲव्हरेजली 6 मंथ पकडावा लागतो. आलं लक्षात. पर्सेंटेज दिले पण तुम्ही त्याची डेट मेन्शन नाही केली तर मग अशा वेळेस तुम्हाला प्रोव्हिजन काय म्हणतात की 6 मंथ ॲव्हरेजली कंपल्सरी तुम्हाला ड्रॉविंगवर इंटरेस्ट द्यावा लागतो पार्टनरशिप ऍक्टनुसार. त्याच पद्धतीने इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन म्हटलेलं आहे. त्याच्यात काय म्हणतात, इफ द पार्टनर्स प्रोव्हाइड ऍडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ॲज अ लोन. पार्टनरशिप बिझनेस तुम्ही स्टार्ट केलाय, त्याच्यामध्ये कॅपिटल आणलंय, कॅपिटल तुमचं इंट्रोड्यूस झाल्यानंतर तुम्हाला अजून काही अमाऊंट लागते, बिझनेस डेव्हलप करायचा आहे किंवा त्याच्यात काही अमाऊंट तुम्हाला शिल्लक नाहीये तुमच्याकडे, अशा वेळेस पर्सनली तुम्ही अमाऊंट देऊ शकता, पण ती कॅपिटल म्हणून नाही तर लोन म्हणून. बरोबर. तुम्ही लोन म्हणून ज्यावेळेस तुमची अमाऊंट ट्रीट करता तर अशा वेळेस लोन म्हणून जी अमाऊंट ट्रीट केली, परंतु पार्टनरशिप डीड मध्ये तुम्ही त्या अमाऊंटला इंटरेस्ट किती द्यायचा हे मेन्शन नाही केलेलं, किंवा मग त्यांनी म्हटलंय की रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन. रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही पार्टनरशिप डीड मध्ये दिलेला नाहीये, तर मग अशा वेळेस तुम्हाला 6% पर ॲन्युअल इंटरेस्ट अलाउड केला जाईल. तुम्ही जे लोन आणलेलं आहे पर्सनली त्या लोनवर तुम्हाला काय मिळेल, 6% इंटरेस्ट मिळणार आहे. पण कोणाच्या लोनवर, पार्टनर्सच्या लोनवर, बाहेरच्या लोनवर नाही, पार्टनर्सने दिलेल्या लोनवर. ओके. नंतर म्हटलंय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटलवर पण इंटरेस्ट दिला जातो. आता जेवढे पार्टनर्स आहेत तेवढे पार्टनर्स काय करतील, कॅपिटल आणतील. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, तुम्हाला वर्षानुवर्ष कॅपिटल इंट्रोड्यूस करावं लागते. परंतु पार्टनरशिप मध्ये काय म्हणतात की त्याच्यावर कॅपिटलला इंटरेस्ट द्यावा लागतो. जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये डीड बनवताना इंटरेस्ट ऑन कॅपिटल बद्दल काहीच मेन्शन केलेलं नसेल किंवा त्याच्याबद्दल तुम्ही सायलेंट असाल किंवा त्याच्यात इन्फॉर्मेशन दिली नसेल इंटरेस्ट ऑन कॅपिटलची, मग काय करायला, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट. पार्टनरशिप डीड मध्ये तुम्ही इंटरेस्ट बद्दल काहीच बोलले नाही कॅपिटलच्या, तर मग काय केलं जातं, अशा वेळेस ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्टनुसार काय केलं जातं, इंटरेस्ट नॉट अलाउड. तुम्हाला कॅपिटलवर इंटरेस्ट मिळत नाही. स्पष्टपणे त्यांनी प्रोव्हिजन सांगितली आहे की तुम्हाला इंटरेस्ट नॉट अलाउड, इंटरेस्ट अलाउड होणार नाही. ही प्रोव्हिजन तुम्हाला फॉलो करावी लागेल. त्यानंतर म्हटलंय सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की काही पार्टनर्स असतात ज्यांना सॅलरी द्यावी लागते, कमिशनवर काम करतात, काहींना रेम्युनरेशन द्यावं लागतं. मग अशा वेळेस जर तुम्ही पार्टनरशिप डीडमध्ये जर लिहायचं राहून गेलं किंवा तुम्ही मेन्शन नाही केलं सॅलरी कमिशन पार्टनरशिपमध्ये, बरोबर ना, सॅलरी नाही दिली, रेम्युनरेशन बद्दल काही नाही, अलाउन्सेस बद्दल काही नाही दिले, तर मग अशा वेळेस पार्टनरशिप प्रोव्हिजन काय म्हणते, ॲज पर द प्रोव्हिजन मेड इन द पार्टनरशिप ऍक्ट 1932, 1932 मध्ये नो सॅलरी, कमिशन, अलाउन्सेस ऑर एनी रेम्युनरेशन. मग अशा वेळेस तुम्हाला कुठलीही प्रोव्हिजन इंडियन पार्टनरशिप ऍक्टने तयार केलेली नाही, म्हणजे मग तुम्हाला ते मिळणार नाही. जर तुम्ही पार्टनरशिप डीडमध्ये त्याच्याबद्दल काहीच मेन्शन केलेलं नाही तर प्रोव्हिजन अगेन्स्ट तुम्हाला इश्यू सॉल्व्ह करता येणार नाही, तुम्हाला ते मिळणार नाही. तुमच्या बाजूने कोणी खाल्ला म्हणजे तुम्हाला ना सॅलरी मिळेल, ना कमिशन, अलाउन्सेस, एनी रेम्युनरेशन, काहीच मिळणार नाही. प्रोव्हिजनच नाहीये तशी.
1932 च्या कायद्यानुसार तुम्हाला या प्रोव्हिजन मध्ये काय सांगितलंय की जर तुम्ही पार्टनरशिप डीड मध्ये याच्याबद्दल काही उल्लेख केलेला नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार नाहीत. कोणत्या गोष्टी? सॅलरी, कमिशन, अलाउन्सेस और एनी रेम्युनरेशन, ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. इज टू बी गिवन टू एनी द पार्टनर फॉर एनी एक्स्ट्रा वर्क डन फॉर द फर्म. म्हणजे काय? तुम्ही जास्त काम केलं, एक्स्ट्रा वर्क केलं, कमिशन मिळणार आहे किंवा रेम्युनरेशन दिलं जाईल, या गोष्टींबद्दल कुठलीही प्रोव्हिजन तुम्हाला इंडियन पार्टनरशिप ऍक्ट मध्ये बनवलेली नाही. त्यासाठी खास करून तुम्हाला काय करावं लागेल? प्रोव्हिजन मेड करण्यासाठी तुम्हाला पार्टनरशिप डीडच इम्पॉर्टंट. म्हणजे जर तुम्ही पार्टनरशिप डीड मध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख केला नाही तर अदरवाईज तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे महत्त्वाचं काय आहे? एनी प्रोव्हिजन इज मेड इन द पार्टनरशिप डीड देन पार्टनर्स आर इंटायटल्ड टू गेट कमिशन और सॅलरी ॲज पर द ॲग्रीमेंट. म्हणजे जर तुम्ही ॲग्रीमेंट मध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे, पार्टनरशिप डीड मध्येच उल्लेख केलेला आहे की सॅलरी दिली जाईल, कमिशन दिलं जाईल, तरच तुम्ही देऊ शकता, अदरवाईज देता येणार नाही. लास्ट प्रोव्हिजन म्हटली त्यांनी ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नो आउटसाइड पर्सन कॅन बी ऍडमिटेड इन टू द फर्म. म्हणजे प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट मध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे की ऍडमिशन बद्दल तुम्हाला कुठलीही प्रोव्हिजन दिलेली नाही, प्रोव्हिजन दिलेली नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? पार्टनरशिप डीड मध्येच ही प्रोव्हिजन टाकावी लागेल की पार्टनर्सचं ऍडमिशन कसं होईल त्यामध्ये. म्हणजे विदाउट परमिशन एखाद्या पार्टनर्सला, जेवढे तुमचे ऑलरेडी पार्टनर्स आहेत त्या पार्टनरच्या परमिशन शिवाय आउटसाइड पार्टनर, बाहेरचा पार्टनर ऍड करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला पार्टनरशिप डीड इम्पॉर्टंट आहे. पार्टनरशिप डीड मध्येच तुम्हाला हे मेन्शन करावं लागेल की आपण पार्टनरला ऍडमिट करायचं की नाही करायचं, आणि केलं तर ते कोणत्या पद्धतीने करायचं, ती सगळी प्रोव्हिजन तुम्हाला पार्टनरशिप डीड मध्ये इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पार्टनरशिप डीड मध्ये ती मेन्शन नाही केली तर तुम्हाला इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नुसार ती सवलत मिळत नाही किंवा सेक्शन 12 किंवा सेक्शन 17 नुसार ऍप्लिकेबल होत नाही. तो इश्यू तुमचा सॉल्व्ह होत नाही. त्यासाठी तुम्हाला पार्टनरशिप डीड इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हे झाले आपल्या महत्त्वाच्या पार्टनरशिप डीड बद्दल ज्या अगेन्स्ट प्रोव्हिजन सांगितले मी, त्या तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत एक्झामसाठी पण, आणि तुमच्या फ्युचरमध्ये तुम्ही जर पार्टनरशिप बिझनेस करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, तर मित्रांनो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत पार्टनरशिपच्या टाईप्स, पार्टनरशिपचे प्रकार किती पडतात आणि कोणत्या पार्टनर्सला काय राईट्स आहेत, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर त्या तोपर्यंत तुम्ही पार्टनरशिपचं इंट्रोडक्शन वगैरे, त्याच्यानंतर फीचर्स, पार्टनरशिप डीड आणि पार्टनरशिप डीडच्या अगेनच्या प्रोव्हिजन सांगितल्या. याच्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकतात आणि विचारू शकतात. तुमच्या कमेंट्स लगेच सॉल्व्ह केल्या जातील. थँक्यू.